सकाळपासून तेच चाललंय, ही कसली आणि ती कसली. बोट खूप छान आहे तिथं. आता आपण आहोत गोव्याच्या मेडिकलला. मेडिकलमध्ये आपण एवढी सगळी औषधं घेतोय. 21,000ची बॉटल आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आशिष जाधव ब्लॉग्स. ही बाबा हे काय झालं, घाबरलो मी, स्क्रीनवरती आलता आता काहीतरी डुचूक. तर आज आपला आहे 4था दिवस. आपण जाणार आहोत आता वॉटर ॲक्टिव्हिटीजला मस्तपैकी. झुंबू चुको तर आता आपण चाललोय वॉटर ॲक्टिव्हिटीजला. हा शानपणा करत होता पण त्याला आम्ही रेडी केलाय, मनवलाय त्याला. तो स्कूबा डायव्हिंगसाठी नाही बोलत होता. मेंटल पोर आहेत, काय बोलायचं. इकडे आलोय आणि आपण फिरायला आलोय आणि आपण काय करतोय, नुसतं रूम मध्ये बसायचं, फालतूगिरी नुसती. आता जाणार, फुल चड्ड्या घातल्यात. आज कुछ तुफानी करते हे मेन मजा आज आहे. आजचा ब्लॉग तर नक्कीच बघा. मजा येणार आज, मजा येणार. अरे आज मजा येणार, एक नंबर. आज मजा आहे. फक्त बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आता बोलायची काय गरज होती पण जाऊ द्या, बोलला म्हणून करून टाका. भावाने बोलला करून टाका. काय नाही, आज खूप तोफानी करते. माउंटेन ढूंढर की माकी अभी मजा आएगा, अभी मजा आएगा. चालली आपली बोट. आता आमच्या वॉटर ऍक्टिव्हिटीज होणार आहेत थोड्याच वेळात. आता मी हा चेंज करून वॉटर केस टाकणार आहे, तर आवाजाचा थोडासा लोचा होऊ शकतो, ऍडजस्ट करून घ्या. फक्त एन्जॉय करा. सॉन्ग टाकीन मी मस्त सॉन्ग टाकणार मस्त एकदम ढिंचाक मध्ये. चला, वस्त्र घातलेले आहेत, आम्ही चाललो आता लढायला. अरे अंदर डालूंगा, अंदर का दिखता है क्या बारिश में. आपके लोग का है ना, हमारे भी बस के नहीं, हमारे बीच में एक ही सीट है. सबसे वो चपड़ कर रहा है ना, वो एक ही सीट है. क्या हुआ तेरे को, हुआ क्या तेरे को. माझा समुद्र एवढा छोटा कसा झाला. कॅटफिश भेटली त्याला, कॅटफिश. खाली जायला. आपली झाले आता सर्व वॉटर ऍक्टिव्हिटीज.
एकदम भारी जम्बो चको. मी जाणार नव्हतो, मी पण गेलो. हा येणार नव्हता, आपण उतरलो पाण्यात. पण हा इथं एवढे तर झाला. आम्ही पर्यंत होतो अशी. कुठं आला हा इथपर्यंत आला होता. इथपर्यंत आला थोडी. हे लय भायाने हे वाली जी राईड आहे ना ही डेंजर एकदम. बाप पैसा वसूल. गोव्याला आल्यापासून तेच चाललंय. ही कसली आणि ती कसली. बोट खूप छान आहे तिथं. आहे ना रे? अरे बोट खूप छान आहे. आलो रूम मध्ये बोलतोय. बस मध्ये बसलो. आता जायचं रूम वरती. रूमवर जाऊ आणि खायला लागल. आपण बिर्याणी वरतीच आहे सकाळपासून. चाल पाणीपुरी खाऊ. पाणीपुरी पुरी. अरे हा चार्जिंग नाही बोलतो आणि मोबाईल यूज करतो. बरोबर किती टक्के आहे चार्जिंग? तुला बोल. मी नाव घेतलं सौरभ कोणाचं. तू माझी पण चार्जिंग लो आहे. हा मी त्याला बोललो. बघ ना. मित्रांनो फ्रेश वगैरे झालो. आता चाललोय थोडी शॉपिंगला. एकाला घ्यायचेत काजू. बाकीचं बघू कसं काय ते. आणि जेवायचंय. शॉपिंग आणि जेवण करायचं आता फक्त. बाकी काय नाही. आजची आपली लास्ट नाईट आहे. उद्या सकाळी निघायचं आपल्याला. ट्रेन आहे 9:30ची. बघू काय काय घेतोय. आता आशिषला काय घ्यायचे? पिस्ट्री. जेवण झालं. इथं जेवलो. हे काय साई सागर. इथंच आपलं हे रूम आहे. पार्किंगच्या बाजूला. जेवताना दाखवलं नाही कारण लई भूक लागलेली बेकार. बोललो काय ते जेवताना शूट करायचं. जेवताना तरी काय बघणार तुम्ही मला. असं पण मी काय हिरो नाही होतो. तू आणलीस ना. जेवण झालं. आता बघू काय शॉपिंग करायचे काय नाही. ये ती बघ गाडी कसली भारी होती. अरे ही तीच गाडी आहे आपण काल बघितलेली. सेम आहे. त्याच आहेत. स्ट्रॉबेरी पेस्ट्री. तू नको खाऊ. मी खातो. नको खाऊ. हे खायची स्ट्रॉबेरी. एक स्ट्रॉबेरी दे. अजिबात कोणी हात नाही घालायचा आधीच सांगतोय. चीटिंग करता है तू. चीटिंग करता है तू. हा बकरी तू नाही बोल पहिले. अजिबात हात नाही घालायचा माझ्या पेस्ट्री मध्ये. तुला फटकवणार. मॅटर होणार आपला.
ए मध्ये बाबा चम्मच बिम्मच अँटीबियोटिकच्या रेंजमध्ये येते. एवढं सगळं घ्यायचंय आम्हाला. बॉटल लेके क्या करेगा? एवढं सगळं घ्यायचंय. औषधं आहेत ही औषधं. आता आपण आहोत गोव्याच्या मेडिकलला. त्या मेडिकलमध्ये आपण एवढी सगळी औषधं घेतोय. ही औषधं आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही, ही इम्पोर्टेड औषधं आहेत. या औषधासोबत ग्लास फ्री आहे, त्याच्यामध्ये औषध प्यायचं. बाबा ही औषधं बघा. हे यो कसलं औषध आहे बाबा. ही बॉटल बघ, ही माकड मंकी बॉस. थोबड दाखवत मंकी बॉस. बाबा ही बॉटल बघ कशी रे. अशा न्यायला पाहिजेत रे. हा जरा युनिक काहीतरी. हे मेडिकल एकदम हायफाय आहे. मेडिकल डेंजर मेडिकल येईल. 840. कोणी पण या मेडिकलमध्ये येऊ नका. मी आलोय पण मी काय औषध घेत नाही. तुम्ही पण येऊ नका अजिबात नाही. कधीच नाही यायचं. ही बघा 21,000. इसको क्या तकलीफ फुल याला पॅकिंग बिकिंग बघा. याचा असा सिनेमॅटिक शॉट काढला पाहिजे. 21,000 इस पे क्या लिखा है रे? कैसा पीने का, किधर का फैमिली, उनका सब पता लिखा लगता है. कशी प्यायची, पितान काय खायचं ते पण दिले. ते चिकन खायला ओल्ड आहे ना दादा, जुना ब्रँड आहे. दारूच तो वेगळी आहे त्यांच्या. काच का बॉटल काही पैसा आला नाही क्या रे. पडली तरी फुटणार ना वाटतं. हे ओपन करायचं बघ कसं आहे. तो ये अपने इधर कितना रहेगा? 21,000ची 21,000ची बॉटल आहे. 21,000 मी बंद करतो कॅमेरा. मतलब तो आदित्य हंडीची दारू 21,000चा खंबा घेतो. तेवढा माग घ्या. 21,000 अजून 2 दिवस निघतील आपल्या इथं. तेवढं पैसे नाही माझ्याजवळ. आया इथं काजू बिजू चांगलं वाटतं. हे काय घेऊन चालले रे. ए भाई ब्रँड आहे ब्रँड. त्या आईला फुकाट घेतलं होगा. फुल पैसा. गोवाची आता मजा आली काय. काका मामा पप्पा बघूनच खुश झाला पाहिजे. सगळ्यांना घेतलाय. गालासा सकट सगळे खुश होणार. सगळे खुश होणार. चाकणा पण घेतलाय. काजू बुजू सगळा नाही चढली त्या अजून बायका पण खुश, माणसं पण खुश, बाबूला आमच्या कपडे. सगळे खुश. तुम्हाला आहे ना पुढं मी दाखवतो. भाईने आमची एडिट केलेली. कशी दाखव रे भाई. परत प्ले 1 सेकंड. ये बा तिघा पेताव एकाच टायमाला. सही रे. कुठं शिकला असा. कुठं शिकला रे ए बाया. कुठं शिकला. युट्यूब. आणि हो आग्र्या. ए कुठे शिकला सांग. यो कुठे शिकला. आणि यो तुझी तोंड शिव्या काहीतरी नुसत्या बघा तो नुसतं शिव्या देतोय. आम्ही ठेवलं ना आमच्या तोंडावरती ताबा. हा बरोबर आहे. तर काय तुम्ही बघितला तोंडात नुसतं शिव्या येतात या पोरांच्या. कानेडी परत नाही यो नुसतं आग्र्या बोलतं. नाही चल आगाला. खाऊन घेऊया रे. खराब होणार चिकन कधी बनवलेलं. फायनली ट्रेन भेटली. 9:30ची ट्रेन होती. 2:30 वाजले. सकाळी 9:30ची ट्रेन होती. 2:30 वाजले इथून निघायला. तर घरी कधी पोहोचणार काय माहित नाही. बघू आता. जातानाची AC होती. ही आपली स्लीपर आहे. म्हणाचा पप्पा वाट बघते. हालत बेकार झाली. 9:30 वाजल्यापासून. मीला फोन केला. अरे तुझा पप्पा वाट बघते. खंबा कधी आणते. पप्पा बोलता ड्रायव्हर आहे. क्वार्टर आणायला लागलं. नंतर बोलते जाऊ दे क्वार्टर आणतो बोलते. म्हणजे उद्यापासून 9:30 वाजल्यापासून आम्ही 2:30 वाजेपर्यंत बसलो स्टेशन वरती. कुठले घेतले. किती दिवस झाले. वाट लागली. 8 दिवस झाले. मग आठवड्यात ना. मग उद्याच्या उद्या 2 दिवस मी टाकणार. बाप तुझा एवढा एवढं काय नाही ना.
कॅमेरा लात मारी मग रागाला माझ्या का मारशील बोलला तो तसं नाही रेकॉर्ड नको करू मी विचारलं तुला काय टाकमध्ये का नाही चालेल का तो बोलला त्याला मी कुठे रेकॉर्ड तू करतो त्याच्या म्हणतो बघ ना त्याने पण चालू नाही केलं तू जेवायला इच्छा नाही नको बाबा. जेवायला काय देतो आम्ही आता दोघं जाऊ वाट लागली वाट मस्त ना भूक लागली ना काढचं ए हळद. तुम्ही दोघं तुम्ही दोघं बोललो चांगलं पुढे नाही बोलतो आपल्याला ढकलतात आपल्याला निघाली एकदा ती ट्रेन बेकार हालत झाली कपडे चेंज करायचेच मला आता टी शर्ट घालायचे एसी डबा बेस्ट आहे एसी आपण रात्रीचं भेंडी एसी केली आणि दुपारची उन्हाची नॉन एसी केली आपण आपले किती डोके चांगले आहेत. आपण याने जाऊन एक काम करू एसी मध्ये 5 मिनिटं राऊंड मारून नाही 5 मिनिटं राऊंड मारून बघायचं राऊंड मारून बघून यायचं बरोबर तू गरम झालं तर चला आता आम्ही जेवतोय काय जेवायचं आता. आम्ही दोघं जेवता हे यांचं नाही माहिती आम्हाला. उपास दोघांचे दोघांच्या चांगला उपास विचारला तर बोलत नाही आज. माझे मित्र खूप चांगले आहेत. माझी गाडी एवढी लेट आहे कळतच एवढ्या 2 बियर गिरल्या मग काय आले 2 बियर गिरल्या खालीच वाईन शॉप होता खाली बस. आता घ्या जेवून आता आराम करा ऑन रेकॉर्ड बोलतोय हा फिरतोय तो पण अरे अरे बंद आहे नाही ना हवाला एक फिरतो बंद आहे. तिकडे बटन ना तो एक बटन बंद आहे बघ तिकडचे सगळे चालू ते जेवून घेतो आता ह्यात लाईट्स आहे वाट लागली लय लय म्हणजे लय ट्रेन झाली 9:30 ते 2:30 वाजता झाला ट्रेन अरे असा काय फिरतो तो ट्रेन भेटली आता घरी जायला पण लेट होणार ठीक आहे आता आपलं स्टेशन आलं आता जागा बिगा व्हायचं काम चाललंय कसं दाल भात जेवायचं होतं घरी हा काय जेवायचं दाल भात डाळ भात ठेवला असेल का आपल्याला भेटेल ते खायचं भातावर मसाला मीठ टाकून खायचं मग काहीतरी खायलाच लागेल घरी जाऊन काहीतरी भेटलं पाहिजे बघू आता हप्ता क्रॉस केला आता पनवेल येईल पण असेल बाहेर तुला समजेल एरिया चलो फायनली रिच इन पनवेल पैसा रिच पैसावाला रिच नाही रे रिच म्हणजे पोहोचलो पनवेलला फायनली आफ्टर 1 वीक परवा होईल ना एक आठवड्याला फक्त 1 दिवस कमी आहे हे बाजूला झालं हे सगळं घेतलं ना बाबा तू बघ त्याला काही चिंताच नाही पप्पा येतात घ्यायला पप्पाला त्रास दिला आपण तर कोणाला तरी बोलवायलाच लागल आता रिक्षावाले 200-300 रुपये घेतील घेतील आणि तुला परत आज सोडा जायला लागेल त्याला तुला 500 बोलत आहे 100चं पेट्रोल टाकला तर 4 दिवस जातील गाडीत पोचलो मित्रांनो एकदाच बॅक टू होम ब्लॉग इथंच एंड करतो काय बोलायला नाहीये लास्ट एवढंच बोलतो की दारू प्यायची असेल तरच गोव्याला जावा नाही तर जाऊ नका दारू प्यायची असेल तरच गोव्याला जावा काय फायदा नाही काय नाही फायदा एवढंच बोलतो आणि ब्लॉग संपवतो आपली जर्नी इथेच संपली गोव्याची ब्लॉग कसे वाटले कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय